आजची रेसिपी पंजाब शर्ले स्ट्रीट फूड सर्दीची खास कुरकुरी आलू चाट। खायला अतिशय छान लागतात, एक वेगळी चव आहे। नक्की करून बघा। रेसिपी कुठून बघत आहात कमेंट्स पण लिहा आणि जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, हाईप द्या, बेल आयकॉनला क्लिक करा। पंजाबमध्ये हे अतिशय फेमस आहे आणि अगदी आवडती डिश आहे। शर्ले करण्यासाठी आपल्याला हे असे छोटे छोटे बटाटे आणि नवीन बटाटे घ्यायचे आहेत। पालक या दोन भाज्या, पालकपेक्षा मेथी ही दुप्पट घ्यायची आहे। धुवून घेतली आहे, आता बारीक चिरून घेऊया। तसंच बटाट्याच्या पण काप करून घ्यायचे आहेत। नुसत्या मेथीचे पण केले जातात आणि नुसत्या पालकचे पण केले जातात, पण मेथी आणि पालक हे दोन्ही जर मिक्स करून घेतले तर चव छान लागते। नवीन छोटे छोटे बटाटे जे घेतले त्याचे आपण असे काप करून घेतलेत। अशा प्रकारे काप करायचे आहेत बटाट्याचे। पाणी बॉईल करायला ठेवायचं आहे। पाण्यामध्ये 1 पोहा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकून बॉईल केलेल्या पाण्यामध्ये हे बटाटे 5 ते 7 मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत। 80% बटाटे शिजवायचे आहेत, म्हणजे जवळजवळ 7 ते 8 मिनिटं लागतात। बटाटे फक्त 80%च बॉईल झाले पाहिजे, जास्त शिजायला नको। 7 ते 8 मिनिटांनी ते छान शिजतात। 7 ते 8 मिनिटं झाली आहे। बटाटे व्यवस्थित बॉईल झाले, त्याच्यापेक्षा जास्त बॉईल करायचं नाहीत, नाही तर मग ते तुटतात शर्ले करताना। आता पाणी काढून टाकायचं आहे आणि बटाटे काढून घ्यायचेत। बॉईल केलेले हे बटाटे आपण काढून घेतलेत, त्याच्यातलं पाणी काढून टाकले। बटाटे थंड करून घ्यायचेत। गार झालेले हे बटाटे याच्यात काढून घ्यायचेत। आता याच्यात आपण भाज्या टाकून घेणार आहे। मेथी, पालकच्या दुप्पट मेथी टाकायची आहे। नुसती मेथी किंवा नुसते पालक याच्यातही आपल्याला बनवता येतात, पण मेथी आणि पालक हे दोन्ही एकत्र केलं तर त्याची चव जास्त छान लागते। आणि पालक बारीक चिरून घेतला आहे। मीठ टाकून घ्यायचं आहे। थोडीशी हळद, आलं, हिरव्या मिरचीचे तुकडे, अख्खे धणे जिरे किंवा हे धणे आणि जिरे याची पावडर आहे, धणे जिरे पूड, बडीशोप, लाल तिखट, चाट मसाला किंवा आमचूर पावडर, याच्याने चव छान येते। आणि आता हे सगळं टाकून हलक्या हाताने आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। सगळं खाली बटाट्याला वगैरे हे सगळं चाट लागला पाहिजे मसाला। सगळा मसाला आपण मिक्स करून घेतल्यानंतर बाइंडिंगसाठी चणा डाळचं पीठ म्हणजे हरभरा डाळ किंवा कॉर्नफ्लॉवर, मैदा हे सुद्धा टाकू शकता। जवळजवळ 1 ते 1.5 वाटी चणा डाळचं पीठ बाइंडिंगसाठी। हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। शर्लेचं आपलं मिश्रण तयार झालं आहे। व्यवस्थित अशी टिक्की तयार झाली पाहिजे, नाहीतर तेलामध्ये फ्राय करताना ती
मोडेल, त्यामुळे थोडंसं दाब देऊन करायचे. तेल आपण तापायला ठेवलंय. असा गोळा घ्यायचा आहे, हलक्या हाताने प्रेस करायचा आहे. बटाटे असे मोडायला नको. व्यवस्थित हलक्या हाताने असा एक गोळा झाल्यानंतर तो हातावरती ताटलीवरती असा छान प्रेस करून घ्यायचा आहे. फ्राय करताना तो मोडायला नको याची काळजी घ्यायची. अशी टिक्की तयार करून घ्यायची व्यवस्थित गोल. आणि आता हे तेलात सोडून घ्यायचे आहेत फ्राय करण्यासाठी. ताटलीवर किंवा एखाद्या कापडावरती वाटी घेऊन असे त्याच्यावर थापून घ्यायचे आहेत टिक्के. या अशा टिक्की आपण तयार करून घेतल्या आहेत शर्ले. आता हे तेलात आपण सोडून देऊया फ्राय करण्यासाठी. तेल तापलेलं आहे. असं एखाद्या चमच्यावर उलथ्यावर घेऊन फ्राय करायला टाकायचे आहेत, म्हणजे त्या मोडत नाहीत. एका वेळी फक्त 4 ते 5च घ्यायचं आहे. अशी ताटली घेऊन त्याच्यावरती पण असं आपण दाब देऊन बनवू शकतो. शर्लेसाठी आपण एकीकडे खट्टी मिठी गोड आंबट अशी चिंच गुळा खजूरची चटणी करून घेतोय, जोपर्यंत आपले शर्ले फ्राय होत आहेत तोपर्यंत. एक ही खट्टी मिठी चटणी आणि दुसरी हिरवी चटणी, जी आपण मुळ्याची पानं, कोथिंबीर, त्यात आलं आणि हिरवी मिरची, थोडंसं मीठ टाकून थोडीशी लिक्विड चटणी तयार करणारे शर्लेसाठी. अशा वेगळ्या 2 प्रकारच्या चटण्या, हिरवी आणि आंबट गोड. ही मुळ्याच्या पानांची चटणी ही शर्लेसाठी एक खास स्पेशल चटणी आहे. आणि आंबट गोड चटणी ही चव येण्यासाठी सुद्धा एक स्पेशल चटणी आहे. या 2 प्रकारच्या चटणी शर्लेसाठी तयार करायच्या आहेत. आता एका बाजूने गुलाबीसर रंग आल्यानंतर आपण ही दुसऱ्या बाजूने परतून घ्यायचे. रंग लाल येण्यासाठी याच्यामध्ये काश्मीरी तिखट टाकायचं. थोडंसं आपण रंगासाठी काश्मीरी तिखट टाकून घ्यायचंय, म्हणजे रंग लाल छान येतो. ज्या आहेत हे छान अशा कुरकुरीत झाल्या पाहिजेत, खमंग कुरकुरीत अशा. असं नुसतं मुठीत जरी असं वळून घेतलं आणि प्रेस करून घेतलं तरी पण छान होतात. फक्त आतला बटाटा हा जास्त प्रेस करायचा नाही, तो असा अख्खाच राहिला पाहिजे. जास्त तुकडे त्याचे झाले नाही पाहिजे. हे बघा, असा गोळा तयार करून हा हातावरती मी हलक्या हाताने प्रेस करून घेते. आणि आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. पुन्हा तसाच आपण दुसरा करतोय. अगदी हलक्या हाताने दाब देऊन गोळा तयार करायचा आहे बघा. आणि नंतर दुसऱ्या हातावर हलक्या हाताने प्रेस करायचा आहे आणि असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. थोडं जाडच ठेवतात. बटाटे त्याच्यातले गळायला नको, तुटायला नको, असं व्यवस्थित करायचं आहे. परत याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तेलात. बटाटे आणि त्याच्यात घातलेल्या ज्या मेथी, पालक या ज्या भाज्या आहेत त्याची चव या शर्लेमध्ये अगदी छान लागते.
उलटवून घ्यायचे. एक बाजू झाली आहे, आता दुसऱ्या बाजूने व्यवस्थित फ्राय करायचं आहे. दोन्ही बाजूनी छान लालसर रंगावरती असं फ्राय करून घ्यायचं आहे. बघा किती छान झालेत, तुटलेले नाही, व्यवस्थित अगदी तयार झालेत. आता खालच्या बाजूने असंच फ्राय करून घ्यायचं आहे जसे वरचे झालेत. बघूया. काढून घ्यायचे. इथं शर्लेसाठी एक हिरवी चटणी जी मुळ्याची ती आपण करणार आहे. ही चटणी स्पेशल असते शर्लेसाठी. मुळा घ्यायचा आहे, मुळ्याची पानं घ्यायची आहेत आपल्याला. मुळा फक्त किसून शर्लेवर टाकण्यासाठी घ्यायचा आहे. मुळ्याची पानं, कोथिंबीर, काळं मीठ, लिंबाचा रस आणि मिरची. मुळा स्वच्छ धुवून हा चिरून घ्यायचा आहे. एका बाजूने छान कुरकुरीत फ्राय झालेत, आता दुसऱ्या बाजूने पण असेच फ्राय करून घ्यायचे. इथे आपण घेतले मुळ्याची पानं चिरून, ही कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या, काळं मीठ आणि साधं मीठ, एका लिंबाचा रस आणि थोडंसं पाणी. हिरवी चटणी तयार करूया. तयार केलेली चटणी काढून घ्यायची. ही एक खट्टी मिठी गोड आंबट चटणी आणि ही हिरवी चटणी. पंजाब शर्ले कुरकुरीत मस्त तयार झालेत. खायलाही अतिशय सुरेख लागतात, टेस्टी. हिवाळ्यातली खास स्पेशल पंजाब रेसिपी. तयार केलेली ही हिरवी चटणी जी आत्ता आपण तयार केली, आणि सोबत ही खट्टी मिठी चटणी, चिंच गुळाची छान चव देणारी अशी. त्यावर टाकून घ्यायचा आहे मुळा. तेव्हा रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा. हाईप द्या. करा, खा आणि एन्जॉय करा. पंजाबचे शर्ले कुरकुरीत आलू चाट.